आज आपण करूया डोसासाठी जी चटणी तयार करतात साऊथ इंडियनमध्ये, तर ती चटणी आपण तयार करूया किंवा त्यांच्याकडे पोळी म्हणतात, तर तशी आपण तयार करूया। अगदी सिंपल रेसिपी आहे आणि खूप झटपट होणारी आहे। तर चला आपण तिचं साहित्य बघूया आणि कृतीही बघूया। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यापेक्षा अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच रेग्युलर आपलं तिखट पण घातलेलं आहे। स्वादानुसार मीठ आणि अगदी 1/4 चमचा हिंग हे आपल्याला लागणार आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण डाळी भाजून घेऊयात। अगदी लो फ्लेमवर आपण कढई गरम केलेली आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे 1 टेबलस्पून आणि त्यामध्ये आपण ही हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ती त्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। जास्त तेल नको टाकायला, थोडंसं घातलेलं आहे मी तेल। मस्तपैकी त्याचा खमंग असा सुगंध यायला लागला की मग आपल्याला काढून घ्यायची आहे। आता ही हरभऱ्याची डाळ थोडीशी जाडसर असल्यामुळे ही आपण आधी घातलेली आहे। ती काही सेकंद परतल्यानंतर किंवा भाजल्यानंतर मग आपल्याला उडदाची डाळ त्यामध्येच घालून तिला सुद्धा छान रंग येईपर्यंत, सुगंध येईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे, तेलामध्ये परतून घ्यायची आहे। असं केल्यामुळे चटणीला छान असा सुगंधही येतो आणि अगदी टेस्टी लागते ही चटणी। डोस्याबरोबर, इडलीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा, किंवा नसेल तर पोळीवर चटणी टाकून, तूप टाकून किंवा तेल टाकून सुद्धा ही खूप छान लागते। तर ही अशी आपली आता छान असं भाजलेलं आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे। आता आपण ती काढून घेऊया। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं तेल उरलेलं आहे, त्या तेलामध्ये मी हा हिंग घातलेला आहे। तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर तुम्ही तो तेलामध्ये फुलवून घ्या, म्हणजे छान स्वाद येतो। आणि त्या तेलामध्येच आपण हे लाल तिखट घातलेलं आहे रंगाचं आणि रोजचं आपलं रेग्युलरवालं, ते आपण ह्या तेलामध्येच छान असं थोडंसं बंद गॅसवर आपलं त्याला गरम कढईमध्ये त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्या डाळी थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये मीठ घालून मिक्सरला छान अशी बारीक त्याची पूड तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला वाटत असेल रवाळ करायची पूड तर रवाळ पण करू शकता, पण छान अशी फाईन अशी पूड मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण इथे तयार तिखट घालत आहोत। जर तुमच्याकडे मिरच्या असेल अख्ख्या तर तुम्ही त्या डाळीबरोबर भाजल्या आणि एकत्रच काढल्या तरीसुद्धा त्या मस्त रंग येतो आणि छान अशी एकदम टेस्टी चटणी आपली ही किंवा पोळी तयार होते। तर हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी बारीक आपण ही पावडर तयार केलेली आहे। ही चटणी 15 ते 20 दिवस ही आपल्याला आरामात टिकणार आहे। पण ती आपल्याला टिकवायची कशाला? आपण दररोज भाताबरोबर इडली डोसा करतो, तर त्या इडली डोशाबरोबर ही चटणी आवर्जून केली जाते साऊथ इंडियामध्ये। किंवा आपण बघतो इथं बाहेर ठेल्यावर सुद्धा लोक तसं बनवून देतात आपल्याला। तर ही बघा, ही अशी आपली झटपट इडली पोळी तयार झालेली आहे किंवा डोसा पोळी तयार झालेली आहे। आणि एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ती आपण ठेवू शकतो आणि कितीही दिवस आपण तिला खाऊ शकतो। ही आपण अगदी कमी साहित्यात बनवलेली इडली पोळी किंवा डोसा पोळी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ती नक्की करत असाल तर तुम्ही ती कशी करता एकदा मला तुमची रेसिपी जरूर कळवा आणि मी तसा करण्याचा जरूर प्रयत्न करेन। आणि तुम्ही ही चटणी केली तर मला कळवायचं विसरू नका, ओके। आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या ह्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीचे अपडेट लगेच मिळत जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा। तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद।